नमस्कार. लश लँडस्केपच्या सीझनल प्लांटेशन सिरीजचा हा सेकंड व्हिडिओ आहे. आज आपण परत झेंडूच्या प्लॉटवर आलेलो आहोत. सर, कितवा दिवस आहे आज लागवडीपासूनचा? आज लागवड केल्यापासून आज 7वा दिवस. ओके. आणि आज काय काय कामं चालू आहेत प्लॉटवर? आज प्लॉटवर सेकंड ड्रेंचिंग चालू आहे आणि येलो आणि ब्ल्यू स्टिकी ट्रॅप लावायचं काम चालू आहे. अच्छा, आपण मागच्या वेळेस बोललो की आपण पहिली ड्रेंचिंग घेतली, पहिलं स्प्रे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. मग सेकंड ड्रेंचिंग कशासाठी, नक्की कारण काय? पहिल्या ड्रेंचिंग मध्ये खरं तर आपण रोको घेतलं, जे की एक सिस्टमिक फंजीसाईड होतं. स्प्रेमध्ये आपण अँट्रॅकॉल घेतलं, जे की एक कॉन्टॅक्ट फंजीसाईड आहे. पहिल्या याच्यामध्ये ॲडमायर घेतलं, ते कीटकनाशक आहे. दुसऱ्यामध्ये पण आपण कॉन्फिडॉर सुपर घेतलं, ते पण कीटकनाशक आहे. आता यावेळेस आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि याची ड्रेंचिंग घेत आहोत. मायक्रोन्यूट्रिएंट्स प्लस क्रॉप प्लस बायोझाईम आणि P70 असं त्याचं घेत आहोत. ओके, तुम्ही परत पण आता तुम्ही जसं नाव बायोझाईमचं काढलं, स्प्रेइंगमध्ये पण आपण बायोझाईम वापरलेलं आणि ड्रेंचिंगमध्ये पण वापरतोय. नक्की काय कारण काय त्याच्यामध्ये? काय झालं, वातावरणातल्या अनावश्यक बदलांमुळे, जसं की जून महिना संपला तरी पाऊस काय आला नाही आणि आला, आपल्या रोपांची लागण चालली होती त्या टायमिंगला आला तर अतिमुसळधार आला. त्यामध्ये होतं काय, आपल्या रोपांमधले जे काही रोपांमध्ये जो काही ट्रेस निर्माण होतो तो बायोझाईम काढतं. त्यामध्ये समुद्री शेवाळे अर्क 18% असतो, अमिनो ॲसिड 4% असतं आणि 4% ह्युमिक ॲसिड असतं. जे रायझोस्पेअर रूट्स असतात त्याची वाढ होण्यासाठी एक चांगली मदत होते, पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी बायोझाईममुळे. आणि जे वातावरणातील अनावश्यक जे बदल होतात आणि आपली जी पिकं ट्रेसमध्ये जातात, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी बायोझाईम नक्कीच आपल्याला फायदा करून देतो. खूप सुंदर माहिती सरांनी दिलेली आहे. म्हणजे बायोझाईमचा नक्की वापर आपण कशा प्रकारे करणार आहोत ते. सर, आता मागे आपण जे स्प्रे आणि ड्रेंचिंग जे आपण घेतलेलं, त्याच्याने तुम्हाला वाटतंय का फरक जाणवतोय का तुम्हाला रोपांमध्ये? नक्कीच जाणवते ना. एखादं रोप आम्हाला दाखवाल का? होय, आपण बघू शकतो. हे आहे 7 दिवसाचं रोप. यामध्ये चांगली अशी वाढ झालेली आहे. रोपामध्ये काळोखी आहे, पानांमध्ये पसरटपणा आहे, बघू शकता आपण. खूप सुंदर हिरवीगार सगळी रोपं दिसत आहेत. आणि मेन पॉइंट हा आहे की अख्ख्या प्लॉटवर तुम्ही बघू शकता की सगळे सलग एका साईजचीच रोपं आहे. कुठलंच मोठं नाही, कुठलंच बारीक नाही आणि रोग तर कुठल्याच रोपला मला पण दिसला नाही. आम्ही पूर्ण सर्वे केला प्लॉटचा. त्यानंतर सर, तुम्ही दुसरं काम बोललात जे चालू आहे ते म्हणजे स्टिकी ट्रॅप लावण्याचं. स्टिकी ट्रॅप हा कॉन्सेप्ट नक्की काय आणि एका एकरात किंवा रोपाप्रमाणे आपण किती किती त्याची म्हणजे लावतो आपण, ते सांगाल का? आता आपण येलो आणि ब्ल्यू स्टिकी ट्रॅप लावायचं काम चालू आहे. तर झेंडूची रोपं ज्या टायमिंगला आपण लावतो तर त्या टायमिंगला भरपूर प्रकारचे वेगवेगळे कीड आणि रोग येतात, ज्यामध्ये प्रथमतः नागाळी दिसून येते, परत पांढरी माशी दिसून येते, रस शोषक कीड दिसून येतात. त्यामध्ये येल्लो जी स्टिकी ट्रॅप आपण लावलेले आहेत त्यामध्ये त्याला पांढरी माशी अट्रॅक्ट होते, प्लस रस शोषक किडी त्याला अट्रॅक्ट होतात. आणि जे ब्ल्यू स्टिकी ट्रॅप आहेत त्याला आपले हे थ्रिप्स अट्रॅक्ट होतात. आणि एका एकरामध्ये सरासरी आपण एक 8 स्टिकी ट्रॅप आपण लावू शकतो मॅम. आणि आता आपण इथे किती लावणार आहोत? आता आपण एक कमीत कमी 10 स्टिकी ट्रॅप लावणार आहोत. त्यामुळे त्यामध्ये असा त्याचा फायदा होतो की जे काही कीटक आहेत ते जे त्या स्टिकी ट्रॅपला अट्रॅक्ट होतात त्याच्यावरून आपल्याला कोणती फवारणी घ्यायची ते आपल्याला समजलं जातं. अच्छा, तर हे मुख्य कारण होतं की नक्की त्या स्टिकी ट्रॅपला कोणता किडा चिपकतोय जाऊन, त्याच्यावरून आपण पुढची स्प्रेइंग कुठली घ्यायची हे आपल्याला लक्षात येतं. बरोबर. तर आत्ता ही जे तुम्ही ड्रेंचिंगचं आम्हाला पूर्ण डिटेल दिली की तुम्ही काय काय वापरणार आहात, त्याचं मिक्सचर करताना तुम्ही आम्हाला दाखवाल का? हो, यापुढे मॅम आपण व्हिडिओ आपण दाखवणार आहोत. ठीक आहे. आपल्या मेरीगोल्ड प्लॉटची आता सेकंड ड्रेंचिंग आज आपण घेणार आहोत. तर हे कॉम्बिनेशन्स आपण घेतोय. पहिला आपण घेणार आहोत मायक्रोन्यूट्रिएंट्सचं वॉटर सॉल्युबल मिक्स. यामध्ये रोपाला वाढीसाठी लागणारे सगळे आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात. आपण ह्याचं प्रमाण 30 ग्राम प्रति पंप असं वापरणार आहोत. दुसरं आहे फ्लोरामॅक्स इमिनेंट कंपनीचं 964 वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर. हे आपण 30 ml प्रति पंप घेणार आहोत, जास्त फुटवा आणि काळोखी धरण्यासाठी. त्याच्यानंतर तिसरं आपण जसं म्हणलो ते आहे बायोझाईम.
हे एक बायोस्टिम्युलंट आहे जे रूट ग्रोथ, न्यूट्रिएंट अपटेक वाढवण्यासाठी आपण सहसा वापरतो. 30 ml प्रति पंप असं ह्याचा वापर आपण करणार आहोत. आणि ह्याचा वापर आपण सगळं म्हणजे सरांनी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलं, सांगितलं नक्की ह्याचा उपयोग कसा होतो ते. आता हे सगळं आपण जे मिक्सचर तयार केलेलं आहे ते आपण प्रॉपर एका काठीने मिक्स करून घेणार, जेणेकरून काही लम्प्स खाली राहिले नाही पाहिजे. बघा कसं मिक्स करतायत ते. हा आपला सेकंड रेंचिंगचा पंप आता आपण तयार केला आहे, तो आपण आता पंपात भरून घेणार. हे बघा आपण आता काय करतोय की दोन काट्या आपण रिकामी फक्त मातीने भरलेल्या पिशव्यांमध्ये रोवल्या आहेत. त्यानंतर त्याला आपण स्टिकी ट्रॅप लावत आहोत. स्टिकी ट्रॅप तुम्ही बघू शकता, हा येल्लो कलरचा स्टिकी ट्रॅप आहे. त्याच्यावर एक नॉर्मल पेपरची लेयर असते, ती काढावी लागते म्हणजे आत आपल्याला तो गम लावलेला पूर्ण चार्ट मिळतो. त्यानंतर हा जो स्टिकी ट्रॅप आहे ते आपण असे भरपूर तयार केलेत. ब्ल्यूचं पण तयार केलेलं आहे, येल्लोचं पण तयार केलेलं आहे. ते असे नेऊन प्रत्येकी प्लॉटच्या मध्ये आपण त्याचं प्लेसिंग करणार आहोत, एक पर्टिक्युलर अंतरामध्ये. तुम्ही बघू शकता. असं प्लेसिंग केल्यानंतर त्या ठिकाणी जे कीटक असतील ते जाऊन ह्या कागदाला चिपकणार. त्याच्यावरून मग आपण ठरवणार की कोणता स्प्रे घेतला पाहिजे. अख्ख्या प्लॉटवर तुम्हाला आता दिसतील आपण ब्ल्यू स्टिकी ट्रॅप, येल्लो स्टिकी ट्रॅप हे इन्स्टॉल केलेले आहेत. तर तुम्ही बघितलं आपल्या प्लॉटवर एका बाजूला ड्रेंचिंगचं काम चालू आहे, एका बाजूला स्टिकी ट्रॅप लावण्याचं काम चालू आहे. आणि ही कामं आपली माणसं खूप मन लावून मस्तपणे करतायत. आणि तुम्ही आपले व्हिडिओ बघता, नक्कीच त्याला चांगला प्रतिसाद देता. जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला काय काय तुमचे डाऊट्स असतील ते आम्ही नक्कीच क्लिअर करू. आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओजची तुम्ही कायम अपडेटेड राहाल. धन्यवाद.